गुड मॉर्निंग. आता संगमेश्वरला पोहोचलोय. संगमेश्वर रत्नागिरी तो खराब पॅच तो तुम्हाला मी फर्स्ट ब्लॉग मध्ये सांगितलंच होतं. आता शिरा खाल्लाय, चहा प्यायलोय संगमेश्वर स्पेशल, आणि इथून पुढे आता आपला प्रवास मेन सुरू होणार आहे. तो आता बघूया कसा होतोय. काल रात्रीची मजा आता तुम्ही बघितली असालच. पालखी, डीजे अँड ते ढोल ताशा स्पर्धा जे होते ते पण तुम्ही बघितलं असाल. कसं वाटलं कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. मी पण पहिल्यांदाच बघितलंय, पण मस्त वाटलं मला पण. म्हणजे ना एक वेगळाच अनुभव होता. आणि ते बघून ना ते रूप जे घेत होते, म्हणजे ते जे ड्रेसिंग करून जे येत होते ना, असं एकदम वेगवेगळं होतं आणि बघायला इतकं भारी वाटत होतं ना समोरासमोर की काय सांगू. म्हणजे कॅमेरामधनं जे दाखवलंय मी ते एक्सप्रेस करता येणार नाही ते तसं कसं वाटत होते ते. बट ते ऍक्च्युअल मध्ये बघण्यात जी मजा होती ना, त्यांचा आवाज, त्यांचे एक्सप्रेशन, त्यांचा डान्स, ते ढोल वाजवणं, कॅरी करणं, सगळं एवढं कॉस्ट्युम वगैरे सगळं मस्त होतं. म्हणजे अजून काय काय होतं, पालखी नाचवणं वगैरे सगळं होतं, पण आम्हाला आता मुंबईला निघायचं होतं, परत डोंबिवलीला निघायचं होतं, म्हणून आम्ही निघालो. आता सकाळी 7-7:30ला काहीतरी पालखी घरी आली असेल. घरी म्हणजे वापस मंदिरात जाते, मंदिरात तिथे ठेवतात, मग दुसऱ्या वाडीकडे ते सुपूर्त केलं जातं. ते सगळं जाता जाता पण शूट करता आलं असतं, बट मुंबईला निघण्या कारणामुळे ते राहिलं. नेक्स्ट टाइम मी एक काम करीन, सरळ मस्तपैकी 5-6 दिवस सुट्टी काढून यायचं. पालखीच्या 2 दिवस अगोदर आणि पालखीच्या 2 दिवस नंतर पूर्णपणे शूट करीन प्रॉपरली मस्तपैकी. अजून तुम्हाला चांगली कव्हरेज देईन व्हिडिओज थ्रू. आता निघूया इथून संगमेश्वरवरून आणि थेट आपला गाठूया डोंबिवली. तुम्ही रोड शॉट्स एन्जॉय करा आणि बाकीचा ब्लॉग सुद्धा एन्जॉय करा. पळत आम्ही आलो माणगावला. थांबलोच नाही मध्ये, खरं म्हटलं तर डायरेक्टली माणगावला आलो. बाकीचं जरा नाश्ता पाणी करून बोलतो. A few moments later. ओके, सो न थांबण्याचं कारण हे होतं की म्हणजे फ्लो मध्ये इतकं मजा येत होती ना, रोड चांगले होते म्हणून काय थांबलो नाही आम्ही. पटापट जसा रोड भेटतोय तसा गाडी पळवत आणली इथपर्यंत. पळवत म्हणजे स्पीड लिमिटच्या आतमध्येच होती, 100 पर्यंत घेऊन गेलो, त्याच्या पुढे नाही. आता विचार चाललाय की मुंबई गोवा हायवे पुढे पण कंटिन्यू करायचं, म्हणजे कोलाड वगैरेचा पॅच वगैरे तुम्हाला दाखवतो. तो कसा आहे तुम्ही बघा. खड्डे असले तर आमची लागणार आहे. चला तुम्ही रोड एन्जॉय करा. बघा अपडेट मुंबई गोवा हायवेची, कोलाडवाल्या सेक्शनची.
पोचलो आपण घरी 1 वाजता आणि ऑफिशियली आपली ही सिरीज संपलेली आहे. सगळे एपिसोड्स अपलोड झालेले आहेत आणि कशी वाटली तुम्हाला ही सिरीज तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मला. कारण का मी थोडंफार नवीन ट्राय केलं, नवीन दाखवायचा प्रयत्न केला ह्या सिरीज थ्रू आणि एकंदरीत माझ्या प्लॅनिंगनुसार सगळं एकदम स्टार्ट टू एंड सगळं सक्सेसफुल झालेलं आहे. आता ही सिरीज संपली तर ह्याच्या पुढे काय, ह्याच्या पुढे अजून भरपूर मोठं व्लॉग्स यायचे, ट्रॅव्हल व्लॉग्स यायचे, नवीन नवीन प्लेसेसचे व्लॉग्स यायचे, ते तर येतीलच. पण तुमच्यासाठी एक खास बोनस व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या नंतर उद्या अपलोड होईल, ती पण तुम्ही एकदा बघून. तुम्हाला मी गणपतीपुळे आणि प्राचीन कोकणच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक हिंट दिली होती की बोनस व्हिडिओ तुमच्यासाठी एक येणार आहे, ती उद्या तुम्हाला बघायला मिळेलच. बाकी तुम्हाला सिरीज कशी वाटली, स्टार्ट टू एंड ब्लॉग्स कसे वाटले, नवीन नवीन प्लेसेस, नवीन नवीन तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. माझं गाव दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, पालखी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे एकंदरीत, आणि उत्सव वगैरे सगळं दाखवायचा प्रयत्न केला मी. जेवढं मला जमलं, जेवढं मी फॅमिलीसोबत राहून व्लॉग करू शकत होतो तेवढं मी करायचा प्रयत्न केला. आपण सोलो जेव्हा जातो किंवा फ्रेंड्सबरोबर जातो तेव्हा थोडा ओपन अप व्हायला भेटतं, बट तरी पण फॅमिलीसोबत थोडं असं बोलतो ना आपण, कन्झर्व राहायचा प्रयत्न करतो. तरी पण मी ट्राय केला व्लॉग करायचा आणि त्यांनासुद्धा व्लॉगमध्ये इन्व्हॉल्व करायचा प्रयत्न केलेला आहे प्रॉपरली. सो नक्कीच कमेंट करून सांगा की तुम्हाला ही सिरीज, हे सगळे व्लॉग्स आणि जर्नी आमची कशी वाटली, ते नक्कीच कमेंट करून सांगा. तेवढाच एक पॉझिटिव्ह निगेटिव्ह जो काय असेल तो तुमचा रिस्पॉन्स मला कळला पाहिजे आणि इंटरॅक्शन आपल्यामध्ये व्हायला पाहिजे. ह्या कारणासाठी तुम्ही कमेंट करून मला नक्कीच सांगा. याच्या पुढे अजून भरपूर सारे अजून ट्रॅव्हल सिरीज काढणारच आहे मी. प्लॅनिंग माझी सुरूच आहे, बाईक राईडशी रिलेटेड किंवा कारशी किंवा ट्रेन किंवा बस, जे काय असेल ते जशी आपल्याला जमेल तशी आपण सिरीज काढू, तसं आपण ट्रॅव्हल करू. तुम्ही फक्त बघायचं काम करा आणि मला सपोर्ट करा. या सिरीजमध्ये स्टार्ट टू एंड मी क्वचित बोललो असेल की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. कधीच मला तरी आठवत नाही की मी जास्त वेळ बोललोय. एकदा दोनदा मध्ये बोललो असेल गणपतीपुळेच्या व्हिडिओमध्ये वगैरे. बट जर तुम्हाला सिरीज आवडली असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. ही पूर्ण सिरीज सगळ्यांसोबत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ज्यांनी नाही केलं आहे त्यांनी सबस्क्राईब करा, कारण का भरपूर लोक बघतात व्हिडिओ पण सबस्क्राईब करत नाहीत. नॉन सबस्क्रायबर्सचा पर्सेंटेज भरपूर जास्त आहे, तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची जी बेल आयकन आहे ती पण दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन पहिले भेटतील. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.